नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोव्यातील 10 बीच पाहणार आहोत. गोवा हे भारतातील सर्वात छोटे राज्य आहे. गोव्यामध्ये निसर्ग सौंदर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यामुळे गोवा हे देशी परदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. नंबर 10, अरंबोल बीच. अरंबोल बीच हा एक निवांत समुद्रकिनारा आहे. हा बीच नैसर्गिक सौंदर्यासाठी व उत्साही नाईट लाईफसाठी ओळखला जातो. या समुद्रकिनाऱ्यावर एक पाण्याचे तळे आहे व ते तळे गोड्या पाण्याचे आहे. अरंबोल बीच हा मऊ सोनेरी वाळू, शांत पाणी, कडे आणि ताडाची झाडे इत्यादीसाठी प्रसिद्ध आहे. या बीचला भेट देण्यासाठी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. पणजीपासून हा समुद्रकिनारा 34 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. नंबर 9, पालोलेम बीच. पालोलेम बीच हा पणजीपासून अवघ्या 70 किलोमीटर अंतरावर स्थित आहे व या बीचचा आकार हा अर्ध्या चंद्रासारखा आहे. पालोलेम बीचच्या किनाऱ्यावर नारळाची हिरवीगार झाडे, त्यामुळे इथले वातावरण आणखीनच सुंदर दिसते आणि पर्यटकांना आकर्षित करते. पालोलेम बीच हा इथल्या पांढऱ्या शुभ्र वाळूसाठी प्रसिद्ध आहे. नोव्हेंबर ते मार्च महिन्यात भेट देण्यासाठी हे एक उत्तम पर्याय आहे. नंबर 8, सिनक्योरिम बीच. सिनक्योरिम बीच हा पणजीपासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर स्थित असून हा समुद्रकिनारा ऐतिहासिक किल्ल्यांच्या सानिध्यासाठी ओळखला जातो. या समुद्राची पांढरी शुभ्र वाळू व स्वच्छ निळे पाणी आपल्या मनावर मोहिनी घालते. या बीचवरती खारकाची झाडे भरपूर प्रमाणात आहेत. हा समुद्रकिनारा नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारशाचे परिपूर्ण मिश्रण आहे. नंबर 7, वॅगेटर बीच. हा समुद्रकिनारा उत्तर गोव्यात स्थित असून गुळगुळीत पांढरी शुभ्र वाळू, मोठे काळे खडक आणि क्रिस्टल क्लिअर पाणी. हा सुंदर समुद्रकिनारा चंद्रकोरेच्या आकाराचा आहे. या ठिकाणी जेट स्कीइंग, पॅरासिलिंग सारखे वॉटर स्पोर्ट उपलब्ध असून अंजुना बीच शेजारीच हे बीच स्थित आहे. दैनंदिन अनेक देशी व परदेशी पर्यटक या ठिकाणास भेट देतात. निवांत वेळ घालवण्यासाठी व सुंदर सूर्यास्त पाहण्यासाठी हा बीच खूप फेमस आहे. गोव्यात आल्यावर या ठिकाणास विसरू नका. नंबर 6, मोबोर बीच. गोव्यातील मोबोर बीच हा पर्यटनासाठीचे एक आकर्षणाचे ठिकाण आहे व येथे बरेच उत्सव साजरे केले जातात. या बीचवर फुललेली लिली, वाळूचे ढिगारे अशी सुंदर नैसर्गिक दृश्य पाहायला मिळतात. मोबोर बीच हा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला आहे. गोव्यातील सर्वात शांत समुद्रकिनाऱ्यापैकी हा एक किनारा आहे. या समुद्राचे निळे स्फटिकासारखे स्वच्छ पाणी हे एक विलक्षण दृश्य आहे. नंबर 5, बटरफ्लाय बीच. बटरफ्लाय बीचवर जाण्यासाठी तुम्हाला पालोलेम बीचवरून बोट राईड करून जावे लागते आणि या ठिकाणी जाण्याचा चार्ज अंदाजे 1000 रुपये पर पर्सन घेतात. या बोट राईडमध्ये डॉल्फिन दिसण्याचे चान्सेस आहेत. हा बीच इतका सुंदर आहे की याचं वर्णन शब्दात करता येत नाही. क्रिस्टल क्लिअर पाणी, पांढरी वाळू व कमी गर्दी या बीचला इतर बीचच्या तुलनेत वेगळे बनवते. हा समुद्रकिनारा अत्यंत छोटा आहे. जर तुम्हाला या बीचवरती जहाजीने जायचं नसेल तर तुम्ही अर्धा एक तास ट्रेक करून या बीचवर पोहोचू शकता. नंबर 4, कोला बीच. कोला बीच हा दक्षिण गोवा येथे स्थित कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे. कोला बीच हा 2 टेकड्याच्या मध्ये वसलेला आहे. या समुद्रकिनाऱ्यावर नारळाची झाडे, सोनेरी वाळू आणि गोड्या पाण्याचे सरोवर असल्यामुळे त्याचे आकर्षण आणखी वाढते. कोला बीच हा त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी देखील प्रसिद्ध आहे व या बीचवर वॉटर ॲक्टिव्हिटीज सुद्धा उपलब्ध आहेत. कोला बीचवर सुंदर सूर्यास्त पाहायला मिळतो. नंबर 3, अंजुना बीच. अंजुना बीच हा पणजीपासून 18 किलोमीटर अंतरावर स्थित असून हा खूपच सुंदर व शांत किनारा आहे. हा समुद्रकिनारा अंजुना या गावात स्थित आहे. या बीचला हिप्पी संस्कृतीचा भूतकाळ लाभलेला आहे व हा बीच 2 एकर परिसरात पसरलेला आहे. हा बीच त्याच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्या व्यतिरिक्त बुधवारच्या फ्ली मार्केटसाठी देखील ओळखला जातो. अंजुना बीचवर आपल्याला बऱ्याच वॉटर ॲक्टिव्हिटीज सुद्धा पाहायला मिळतात. हा बीच स्वच्छ व सुंदर आहे, त्यामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. नंबर 2, बागा बीच. बागा बीच हा उत्तर गोव्यातील एक लोकप्रिय समुद्रकिनारा आहे.
या समुद्रकिनाऱ्याचे नाव बागाखाडीवरून ठेवण्यात आले, जी समुद्रकिनाऱ्याच्या उत्तरेकडील भागात अरबी समुद्रात वाहते. हा बीच गजबजलेल्या नाईट लाईफसाठीही ओळखला जातो. पणजी या शहरापासून बागा बीच हे ठिकाण फक्त 16 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. या बीचवर वॉटर ॲक्टिव्हिटीज सुद्धा उपलब्ध आहेत. या ॲक्टिव्हिटीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येतात. हा बीच खूपच सुंदर आणि शांतताप्रिय आहे. नंबर 1, कळंगूट बीच. कळंगूट हा समुद्रकिनारा गोव्यातील सर्वात मोठा समुद्रकिनारा मानला जातो. कळंगूट व बागा बीच हे दोन्ही ठिकाण जवळजवळ आहेत व पणजीपासून कळंगूट बीच हा 16 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. या बीचवर जाण्यासाठीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबर ते मार्च, कारण या काळात इथले हवामान खूपच सुखद असते. हा बीच पर्यटकांनी नेहमी गजबजलेला असतो. या बीचवर तुम्ही पोहू शकता व सूर्योदयाचा उत्तम आनंदही घेऊ शकता. तर हे आहेत गोव्यातील 10 समुद्र किनारे. हे समुद्र किनारे तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा.